भारतात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, त्यामुळं भारतातील वेगवेगळ्या भागात लोक आपापल्या परंपरेप्रमाणे सण साजरे करतात। यामध्ये एक परंपरा आहे ज्यात नागपंचमीला लोक नागांना दूध पाजतात। परंतु नागांना खाऊ घालणं किती योग्य आणि अयोग्य आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे। अपुऱ्या ज्ञानामुळे आपण नागाला दूध देणं हे पुण्याचं काम करतो असं आपल्याकडे मानलं जातं, परंतु तसं अजिबात नाहीये। यामुळे नागांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो। नागपंचमीला सापांना दूध पाजण्याची प्रथा सगळीकडे आहे, परंतु नागांना दूध पाजणं हे फार धोकादायक आहे। दूध पिल्यानं नागाचे फुफ्फुसे आणि आतडेही खराब होतात आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू होतो। म्हणूनच नागांना कधीही दूध पाजू नका असं सर्पमित्र सांगतात। साप रेंगाळणाऱ्या प्राण्यांमध्ये येतात जे पूर्णपणे मांसाहारी असतात। साप हे बेडूक, उंदीर, पक्षी, सरडे, इतर लहान साप वगैरे खातात। दूध पितो हे पूर्णपणे चुकीचं आहे। ही एक चुकीची परंपरा आहे जी आपण वर्षानुवर्ष मानत आलो। भारतीय संस्कृतीमध्ये नागपंचमीला सापाला दूध पाजतात। हे एक चुकीची अंधश्रद्धा आहे की बाबा हे सापाचा आणि दुधाचा काही संबंध नसतो। साप हा मांसाहारी प्राणी आहे। सापाला उंदीर, पाली, बेडकी, छोटे पक्षी असे खाद्य लागतात आणि सापाला दूध पाजणे हे चुकीचं आहे। कारण नागपंचमीच्या आधी 10 ते 15 दिवस गारुडी काय करतात की सापांना भुके ठेवतात, त्यांना पाणी पाजत नाही आणि त्यांना ताण लागते। त्यानंतर साप घेऊन ते नागपंचमी निमित्त लोकांच्या घरी जातात। त्यावेळेस काय होतं की सापाला ताण लागल्यामुळे एक ओली चीज वस्तू पाणी आहे म्हणून साप भुकेपोटी दूध पितो आणि बघणाराला आणि लोकांना वाटतं की साप हा दूध पिला आहे, तर साप दूध पित नसतो। सापाने जर दूध पिलं तर त्याला निमोनिया नावाचा रोग होतो, कारण सापाच्या बॉडीमध्ये दूध पचवण्याची क्रिया आणि ही शक्ती नसते। साप हा मांसाहारी असल्यामुळं साप कधीही दूध पित नसतो। साप दूध पिल्यानंतर पहिली गोष्ट सापाला दूध पचत नाही। दूध पचत नसल्यामुळे त्याच्या शरीराची क्रिया खूप जोरजोराने चालू होते आणि त्याला त्रास होतो। त्रास झाल्यानंतर त्याला निमोनिया नावाचा एक रोग होतो आणि निमोनिया झाल्यानंतर साप 10 ते 15 दिवसामध्ये साप हा मरतो। त्यामुळे सापाला दूध पाजणे ही क्रिया सगळ्यात मोठी चुकीची आहे। कोणीही सापाला दूध पाजू नका। सापांसाठी खरं तर दूध विष असतं। नाग मांसाहारी असतात। दूध प्यायल्यामुळे दुर्धर आजार पडून त्यांचा मृत्यू होतो। अनेक दिवसांपासून तहानले असल्यामुळे तहान भागवण्यासाठी देण्यात येणारं दूध ते लगेच पितात। शहरातील गावातील भाविकांना आपण त्यांना नैवेद्य दाखवतोय असं वाटतं, पण वास्तवात ते त्यांच्या मृत्यूच्या दारात त्यांना ढकलणारं असतं। हे दूध पिऊनच हळूहळू यांचा मृत्यू होतो। वैज्ञानिकदृष्ट्या नागांना दूध देणं चुकीचं मानलं जातं, त्यामुळं त्यांचा जीव धोक्यात येतो। वास्तविक नाग हा सरपटणारा जीव आहे। सरपटणारे प्राणी दूध पचवू शकत नाहीत असंही सर्पमित्र म्हणतात। पुण्याहून प्रतिनिधी शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।